ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या शाळेसाठी काहीतरी चटपटीत खमंग अशी भाजी द्यायची असेल तर नक्की या प्रकारची भाजी करून बघा. नक्कीच आवडेल मुलांना आणि तुम्हालाही. आणि जो आपण मसाला बनवलेला आहे तो असंख्य भाज्यांसाठी वापरला जातो. कुठल्याही सुक्या भाज्यांमध्ये तोच मसाला वापरा, अप्रतिम अशी भाजी तयार होते. चला तर पाहूया. तेलामध्ये जिरं टाकून घ्या. यात आपण कांदा लसूण वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे ही भाजी पटकन होते. सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही बटाटे हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता. मी थोडेसे लांबट कट केले, दिसायलाही छान दिसतात आणि माझ्या मुलीला असे लांब लांब कट केलेले खूप आवडतात. एक 5 मिनटं झाकून ठेवूया, कारण बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो आणि बीन्स लवकर शिजते. हे पहा, मस्त असे जिरा बटाटे परतून झालेले आहेत. त्यामध्ये आता आपण बीन्स कट करून घेऊया. बीन्सही मी लांबट कट केल्यात बटाट्याच्या आकाराच्या. बटाटे बीन्स स्वच्छ धुवून छान फ्राय करून घ्यायचे. बीन्स आणि बटाटे आता 5 मिनटं परत शिजून घ्या. एक 2 ते 3 मिनटं झाकून ठेवा, म्हणजे छान भाजी मऊसर होईल. मी सुकं खोबरं घेतलं आहे, तुम्ही हवं तर ओलं खोबरंही वापरू शकता. शेंगदाणे भाजलेले नाही आहेत आणि 2 चमचे धने, 4 ते 5 लाल मिरच्या. हे मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्या आणि हा मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. एक आठवडाभर टिकेल आणि कुठल्याही सुक्या भाज्यांसाठी हा मसाला जातो. कुठल्याही भाजीसाठी तुम्ही मसाला वापरू शकता. फ्लावर, बटाटा किंवा शिमला मिरचीची सुकी भाजी. आता हा मसाला टाकून घेऊ. ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची वापरली, त्याच्यामुळे वेगळं आपण लाल तिखट वापरणार नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरची किंवा लाल तिखट परत ॲड करू शकता. चवीनुसार मीठ. आता याला छान परतून घ्या. याला आता शिजवायची गरज नाही आहे. थोडासा मीडियम गॅसवरती याला कंटिन्यू फ्राय करत राहा आणि चमचाभर मॅगी मसाला, ह्यानी मस्त भन्नाट चव येते. तुम्ही हवं तर झाकून 2 मिनटं शिजून घेऊ शकता किंवा मीडियम गॅसवरती सतत परतून. ही भाजी शिजलेलीच आहे, त्याच्यामुळे मसाला आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. चटपटीत अशी भाजी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.